माझ्या कुटुंबाच्या गरजा मी माझं अर्थकारण व्यक्तिगत किंवा कौटुंबिक पातळीवरचं सक्षम बनवून बाजारपेठेतनं घेणं अपेक्षित आहे. ते मला होत नाहीये. म्हणून मला कोणीतरी शासन नावाची संस्था माझी क्रयशक्ती टिकवून धरते. खरोखर ह्याला आपण म्हणायचं का लिबरलायझेशन? मार्केट फेल्युअर होत आहे हे जाणून सुद्धा शासन संस्था का हस्तक्षेप करत नाही? आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून देऊ शकतो. पण प्रतिनिधींनी कोणती धोरणं राबवायची याच्यावर मग मतदार म्हणून आपला काहीच राहत नाही नियंत्रण. हा खूप बिकट प्रश्न आहे. दारिद्र्याचं प्रमाण एकेकाळी 35-36% जे होतं आपलं ते 10%च्या खाली आलेलं आहे. पण कोणी हे नाकारत नाही की गरिबीचं प्रमाण कमी झालं आहे, पण व्हल्नरेबिलिटी वाढलेली आहे. लोकसंख्या ही निश्चितपणे पुढच्या 25 वर्षात ही ह्या 2 खंडातच वाढणार आहे. आफ्रिका आणि एशिया, आणि एशियावर सुद्धा भारत. शहरं आमची विकासाची इंजिन आहेत. आज आम्ही शहरात बाहेर पडलो की प्रदूषण, वाहतूक कोंडी, कचरा, आवाज, त्याच्यामुळे रस्त्यावरती होणारी भांडणं, जागेची टंचाई, झोपडपट्ट्यांची होणारी वाढ, बेरोजगारी, गुन्हेगारी, या सगळ्याला आम्ही कल्याण म्हणतो का? मला असं वाटतं हा प्रश्न पुढच्या 25 वर्षामध्ये जगाच्या अनेक भागांच्या मध्ये निर्माण होईल. फार भूतकाळामध्ये गुंतणारे आपण लोक आहोत असं मला वाटतं, की अजूनही प्रांत, जात, स्थलांतरित, उपरा, बाहेरचा धर्म, ह्या प्रश्नांमध्ये आमची इतकी एनर्जी जाते. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शतक वेध या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ही एक नवीन सिरीज आपण आणतोय 2025च्या एंडला. 2020च्या एंडला आपण दशक वेध नावाची सिरीज केली होती. त्यावेळेला गेल्या दशकात काय झालं आणि येत्या दशकात काय होईल याचा मॅक्रो व्ह्यू घेतला होता. आता 2025 काही दिवसात संपतंय, त्यामुळं 21व्या शतकातलं पहिलं क्वार्टर, पहिले 25 वर्ष संपतायत आणि पुढचे 25 वर्ष काय असतील, त्याच्यात काय वाढून ठेवलेलं असेल, या सगळ्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आहे. ही 25 वर्ष खूप वेगवान गेली असं बरेच जण मानतात, असं लिहून येतं. त्यामुळं ज्याला आपण एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो, असा या शतकातल्या पहिल्या क्वार्टरचा घेणं आणि भविष्यात काय वाढून ठेवलंय याच्याबद्दल चर्चा करणं हे या सिरीजचं उद्दिष्ट आहे. आज या सिरीजमधली पहिली मुलाखत. जगातल्या बहुतांश गोष्टी या आर्थिक बाबींशी रिलेटेड असतात आणि राजकारणाशी रिलेटेड असतात. त्यामुळे इकॉनॉमी, पॉलिटिकल इकॉनॉमी आणि वर्ल्ड अफेअर्स याच्यामध्ये गेल्या 25 वर्षात काय घडलं आणि येणाऱ्या 25 वर्षात काय घडू शकतं याचा आढावा घेण्यासाठी आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. आणि ही जी सिरीज आहे त्याची सुरुवात म्हणूनच, खरंच 25 वर्ष ही आढावा घेण्या इतपत महत्वाची जगात असतात का? आणि ती कशी इव्हॉल्व्ह होतात? आपल्याला 5-1 वर्षाचं डोक्यात राहतं, 10 वर्षाचं काढता येतं. 25 वर्षाचा आढावा कसा घ्यावा? मला असं वाटतं की माझा जे काय आपण म्हणू जाणीवेने व्यतीत केलेलं जे आयुष्य आहे हं. ते काही फार मोठं नाहीये. पण इतकी घटनामय 25 वर्ष ही खरंच मी यापूर्वी कधी बघितलेली नव्हती. अच्छा. आणि ह्या घटना ज्या सगळ्या आहेत, या केवळ एखाद्या राष्ट्राच्या किंवा राष्ट्रामधल्या काही घटकांच्या आयुष्याची दिशा किंवा विचार करण्याची दिशा बदलणाऱ्या पुरत्या मर्यादित नाहीयेत. एकूण जागतिक स्तरावर त्याचे अतिशय मोठे पडसाद उमटले. हं. आणि हे पडसाद असे आहेत की यांच्या पाऊल खुणा पुढची, ज्याला आपण फोर्सेबल फ्युचर म्हणतो, 20-25 वर्ष सहज जाणवत राहतात. हं. म्हणजे अगदी आपण जर हिशोब केला, म्हणजे आपण 2000 हे जर जसं म्हणतो की ह्या चालू शतकाच्या पहिल्या 25शीचा आरंभबिंदू हो. आणि 31 डिसेंबर 25 असं जर आपण धरलं, तर आपण अगदी म्हणजे असे कालबिंदू जर मांडत गेलो तर 2000, 2001, 2008, 2011, 2015, 2020, 2022, 2024, 2025 ही हो. सगळी वर्ष ही काही ना काही अगदी वेगळा प्रवाह निर्माण करणारी झालेली आहे. आणि हे प्रवाह वरवरचे नाहीयेत, म्हणजे या लाटा नाहीयेत किंवा वाटत नाहीत. हं. हे असेच पुढे गतिमान राहतील. कदाचित पुढच्या काळात स्थानिक आणि कालपरत्वे त्यांचं बाह्य स्वरूप पालटेल. पण जे ट्रेंड्स झालेत सुरू, ते दीर्घकाळ राहतील. आणि याला मला असं वाटतं की याची अत्यंत मोठी सुरुवात ही
साधारणपणे 80च्या दशकाच्या मध्ये गेल्या शतकातल्या जो एक खूप मोठा म्हणजे आपण जर लंबकाचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1944-45 सालानंतर पूर्णपणे शासन प्रणित विकास म्हणजे स्टेट लेड डेव्हलपमेंट ह्या बिंदूवरती जो लंबक गेला होता तो 80च्या दशकानंतर तिथून निघून बाजारपेठेकडे यायला लागला. हम्म. हे जे स्थित्यंतर झालं ना त्याचे हे सगळे आयाम आहेत. म्हणजे हे जे खूप मोठं स्थित्यंतर झालं त्यामधनं जे प्रवाह निर्माण झाले त्याचे पडसाद 2000 सालापासून आता स्पष्ट दिसत आहेत. राईट. आणि त्याच्यामुळे आत्ताची ही जी सगळी परिस्थिती आहे ना याच्यामध्ये या सगळ्या प्रवाहांची सरमिसळ आहे. अच्छा. आणि यातून खूप नवीन प्रश्न आणि दिशा ह्या उभ्या राहतात. पण हे मुख्य स्थित्यंतर ते आहे की राईट. स्टेट लेड करणं मार्केटकडे जाणं आणि मग ह्या दोन संस्थांची सांगड कशी घालायची हा जो पेच आहे ना यातनं 2000 सालानंतरचे बरेच प्रश्न हे बरोबर. त्याचं पुढचं ऑफशूट आहे. पण तुम्ही असं म्हणालात की असे काही प्रवाह आहेत की जे ठोस दिसतात आणि जे लॉंग टर्म राहतील असं तुम्हाला वाटतं. ते काय आहेत की ह्या 5-6 मेन इन्साईट आहेत की ज्याच्यात ही 25 वर्ष सामावून जातात? पहिलं अगदी खरं जाऊ का म्हणजे ह्याला याच्यात 3 प्रामुख्याने पैलू आहेत. आर्थिक आहे, विचारसरणीचा आहे आणि सामरिक पण आहे. म्हणजे मला त्या दृष्टीने 2001, 2008, 2011, 2016 आणि 2024 हे ज्या प्रश्नाला आपण म्हणतोय त्या दृष्टीने हे जास्ती महत्वाचे वाटतं. म्हणजे 2001 ची घटना ही आता खरं म्हटलं तर सगळ्यांच्या समकालीन इतिहासाचा भाग आहे की ट्विन टॉवर्स पडले. मला तिथून खूप असं वाटतं की तिथून एक अदृश्य विभागणी आपल्या विचाराच्या पातळीवरती झाली. म्हणजे इस्लाम आणि इस्लामेतर ही जी विभागणी झाली आणि ही तिथे संपत नाही. मी म्हणजे ते कुठे जाणवतं पुढे की थोडं आपण ह्या कालबिंदूवर मागे पुढे करूया. 2001 मध्ये तो जो इस्लामी मूलतत्ववादाचा आपल्याला एकदम आक्रमक दिसला आविष्कार खरं म्हटलं तर त्याची बीज ही आधीच्या दशकामध्ये 90 पासून पुढे आखातामधल्या तेलस्त्रोतांवरती वरचष्मा किंवा पगडा निर्माण करण्याची जी स्पर्धा होती त्याच्याशी त्याची मुळे गुंतलेली आहेत. आणि याचं कारण पुन्हा 90 नंतर किंवा 80 नंतर बदललेल्या अर्थकारणाशी आहे. म्हणजे ज्याला आम्ही सस्टेन ग्रोथ म्हणतो ती सगळी आता अधिकाधिक ऊर्जा सघन बनते. त्यामुळे ही जी एनर्जी इंटेन्सिटी आहे ती तो जर टेम्पो टिकवायचा असेल तर मला माझ्या ऊर्जा साधनावर माझी मालकी लागते. म्हणून 90 मध्ये जी सुरू झाली चढाओढ त्यातनं या मूलतत्ववादाची कुठेतरी बीजारोपण झालं. त्याचा एक उग्र आविष्कार 2001 मध्ये झाला आणि मग आता आपल्याला लक्षात येईल की पुढे 15 वर्षानंतर सिरियामधल्या यादवीमुळे तिथून जे खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर स्थलांतर झालं आणि ते सगळे लोक जे युरोपकडे वळले तिथून सगळा मल्टीकल्चरलिझमचा आपल्याला वाद निर्माण झालेला दिसतो. म्हणजे आज जो एक आर्थिक राष्ट्रवादाचा उग्र स्वर 2016 पासून पुढे आला त्याच्यामुळे अशी हे स्थलांतर आहे. आणि इथून म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे इथून ते जे आर्थिक परिमाण त्याचं होतं की मूळ तो एक म्हटलं तर सांस्कृतिक आहे. दहशतवादाचा जो प्रश्न होता तो त्यातून स्थलांतरित जे सगळे होते हे सगळे लिबिया, येमेन, इजिप्त, सिरिया इकडनं होते. त्याच्या आधी 2015 ची संपूर्ण आपण तो कालखंड बघितला तर ब्रिटन, स्पेन, बेल्जियम, जर्मनी इथे जे सगळे बॉम्बस्फोट झाले त्यामुळे ती भावना ही आणखी प्रखर बनली होती. त्याच्यात स्थलांतरित आले. त्यातनं 2 आर्थिक पुन्हा त्याला पैलू आहेत की एक सामाजिक कारण हे भिन्नवंशी आहेत, भिन्न धर्माचे आहेत. त्याला पुन्हा इस्लामी मूलतत्ववादाची पार्श्वभूमी आहे. आणि हे स्थलांतरित आल्यामुळे आमच्या स्थानिकांच्या हक्कांवरती आक्रमणे होत आहे. म्हणजे स्थानिक विरुद्ध उपरे हा भाग तिथून आला. म्हणजे 2001 हा जर आपण आरंभबिंदू धरला त्या घटनेपासून 2000 सालचं एक दुसरा ट्रेंड जो महत्वाचा दिसला तो म्हणजे ज्याला आम्ही एकेकाळी आशियाई वाघ म्हणायचो.
की 97-98 मध्ये सगळे म्हणजे सिंगापूर पासून आमचे इंडोनेशिया, कोरिया, थायलंड, तो सगळा प्रकार पुढे आम्हाला 2008 मध्ये पण दिसतो. म्हणजे 97-98 मध्ये हा जो आशियाई वाघांचा जो फुगा फुटला, की अतिशय म्हणजे पूर्णपणे परकीय गुंतवणूक, परदेशांमधल्या संस्थांनी घेतलेली कर्ज, त्याच्यावरती पोचलेला आपला विकास, एक निर्यात प्रधान उद्योगाचं मॉडेल, खूप मोठ्या प्रमाणावरती डॉलरशी आपली करन्सी जोडली जाणं. ह्या सगळ्याचा फटका 97-98 मध्ये जो आशियाई वाघांना बसला. त्याच्यावरनं पुढे फार आपण शिकलो, हम्म. असं काही वाटत नाही. कारण 2008 मध्ये जो सबप्राईम क्रायसिस झाला, त्याची सुद्धा ढोबळमानाने जर आपण बघितलं, तर प्रक्रिया तीच होती किंवा त्याच्या मागची प्रेरणा तीच होती. ती प्रेरणा रोबस्ट ग्रोथ, की आम्हाला आर्थिक वाढ ही सातत्यशील राहिली पाहिजे आणि ती दमदार राहिली पाहिजे. हम्म. म्हणजे ती त्याच्याकरता जे भांडवल लागतं, ते कुठनं आणायचं? मग परदेशी. म्हणजे आपण 2008चं जे संपूर्ण मॉडेल म्हणजे आपण जे म्हणतो की 2008 हा एक अत्यंत पुन्हा महत्वाचा ट्रेंड सेटर वर्ष ठरतं. कारण त्याचे परिणाम आपण आजही भोगतोय. ते परिणाम 2014-15 नंतर पुन्हा भोगायला लागले. त्याला एक वेगळं परिमाण कोविडमुळे आलं. हम्म. पण हा जो प्रश्न आहे, की ज्याला आम्ही म्हणतो की अनियंत्रित बाजारपेठ ही जर असेल किंवा शासन संस्थेने बाजारपेठेशी अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं, की शेवटी तो विकास हा राहिला पाहिजे. तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत, ते त्या 2008 पासून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसले. म्हणजे बँका बुडल्या, सगळीकडे बंदी सदृश्य वातावरण तयार झालं आणि त्यातून त्याचा एक पुढे जो परिणाम अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसला, तो आज त्याचा कुठेतरी एक धागा त्या आर्थिक राष्ट्रवादाशी आहे, की तिथून व्यापारावरती बंधनं, खुलेपणाला कुठेतरी आपण आता आळा घातला पाहिजे. ही सगळी जी ट्रेंड आहे, ही अगदी सूक्ष्मपणे जर आपण बघितलं, तर 2008-9 पासून ही हळू-हळू विचारसरणी पुढे यायला लागली. त्याचं कारण हे बेजबाबदारपणे क्रेडिट किंवा कर्जावरती पोचलेला विकास. हम्म. ही जी एक काय आपण म्हणू प्रवृत्ती होती, त्यातनं हे पुढे आलं आणि हे आपल्याला मग पुढे सतत दिसतं. म्हणजे त्याला मी म्हटल्याप्रमाणे 2020 हा पुन्हा आपल्याला एक महत्वाचा टप्पा ठरतो कारण कोविड आला. हम्म. त्याच्यामुळे ज्या सगळ्या अर्थकारणाला खूप मोठा धक्का बसला. कारण ते म्हणजे अभूतपूर्व असं होतं. त्यातून सावरण्यासाठी पुन्हा ज्या प्रकारची उदार पैसा-विषयक धोरणं राबवली गेली, पुन्हा कर्ज खूप मोठ्या प्रमाणावरती दिली गेली, त्याचे परिणाम आपण आजही बघतो. म्हणजे हम्म. सगळीकडे आज सगळ्या जगामध्ये बहुतेक सगळ्या विकसनशील देशांच्या मध्ये आणि विकसित दोन्ही खूप मोठ्या प्रमाणावरती कर्ज उभारणे. कर्जाचा बोजा, कर्जाचा बोजा शासन संस्थांवरती, कारखान्यावर म्हणजे कॉर्पोरेट्सवरती आणि व्यक्तींवरती किंवा कुटुंबांवरती सुद्धा स सतत वाढती तूट भरण्यासाठी वाढती कर्ज आणि आता यातनं बाहेर कसं पडायचं? हे सगळे प्रवाह जे आहेत ना, हे त्याचे आपल्याला एका अर्थाने पडसाद दिसतात. आणि ह्याला 2016 पासून हम्म. म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदी ट्रम्प अध्यक्षपदी आले आणि तिथे त्यांनी तेव्हा अमेरिका फर्स्ट हा जो नारा दिला, त्याची कुठेतरी बीजे ह्या सगळ्या घटनेमध्ये घडलेली आहेत. म्हणजे एकीकडनं इस्लामी मूलतत्ववादाचा एक उग्र स्वर, वित्तीय संकटाच्यामुळे एकूणच बाजारपेठेवरती अधिष्ठित विकास, खुल्या बाजारपेठेला किती वाव द्यायचा याच्या संदर्भात निर्माण झालेले शंका किंवा निर्माण केल्या गेलेल्या शंका, या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासन संस्थेची भूमिका काय असली पाहिजे याच्याबद्दल कुठेही फार स्पष्टता न येणं, ह्यातून आपल्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे प्रश्न तयार होत आहेत, त्याचं व्यवस्थापन शासन संस्थेला करता न येण्याने जी कोंडी झाली, त्याचं खापर विचारसरणीवरती फोडलं जाणं. हम्म. त्यातनं आर्थिक राष्ट्रवादाचा उगम होणं, त्यातून एकूणच सत्तेच्या केंद्रीकरणाला चालना मिळणं, त्यातून उजव्या शक्तींचा उदय होणं, ही सगळी जी कार्यप्रणाली आहे किंवा हा सगळा जो आपल्याला घटनाक्रम दिसतो, हा इथून पुढे असाच चालत राहील असं खूप बळकटपणे दिसत आहे. पण याची प्रक्रिया ही सगळी मी म्हटल्याप्रमाणे शासन संस्था प्रणित विकासाकडनं बाजारपेठेकडे जाणं, त्याच वेळी त्या लाभांचं वाटप असमान पद्धतीने होण्यामुळे
काही समाजामधल्या घटकांच्या मध्ये असंतोष निर्माण होणं, हम्म. त्याला एकीकडनं आयडिओलॉजीचा, दुसरीकडनं धार्मिकतेचा आणि तिसरीकडनं वांशिकतेचा असा पदर जोडला जाणं, हे सगळे प्रवाह आहेत. हे ह्या काळातल्या ह्या सगळ्या मेजर घटनांच्यामुळे आहेत असं आता म्हणायला लागतं आपल्याला. या सगळ्या कालावधीत अर्ली 2000s मध्ये वर्ल्ड इज फ्लॅटची चर्चा होती, की सगळीकडं ग्लोबलायझेशन व्यवस्थित झालंय. फरीद झकेरिया फेमस होता. पोस्ट अमेरिकन वर्ल्ड ऑर्डरची चर्चा होती, की आता हे असं मल्टीलॅटरल राहील. हे जे सगळं 2000च्या सुरुवातीला ग्लोबल विचारवंत मांडत होते, ते सगळंच चुकीचं ठरलं का थोड्याफार प्रमाणात? चुकीचं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं, की इथे पुन्हा तो जो पेच आहे ना, की आम्ही एकूण ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो, ते किंवा अर्थकारणाचं व्यवस्थापन म्हणू. त्याचं जे सुकाणू आहे, ते संपूर्ण दुसऱ्या महायुद्धानंतर शासन संस्थेच्या ताब्यामध्ये होतं. आता ते बाजारपेठेकडे देणं क्रमप्राप्त आहे. हे झाल्यानंतर ह्या स्थित्यंतराचे जे अ, निष्पत्ती आहे, तिचं व्यवस्थापन कसं करायचं? हम्म. हे उलगडत नाही आपल्याला. म्हणजे आणि मार्केट फेल्युअरचं काय करायचं? मार्केट फेल्युअरचं काय करायचं याच्यापेक्षा मी तुमच्या फक्त ह्या प्रश्नाचा धागा आधी मी नेऊन देईन, की मार्केट फेल्युअर होत आहे. हम्म. हे जाणून सुद्धा शासन संस्था का हस्तक्षेप करत? म्हणजे ह्या प्रश्नाचा अगदी याचा अत्यंत ठोस उद्रेक आपल्याला दिसला बरोबर 2011 मध्ये. म्हणजे ऑक्युपाय वॉल स्ट्रीट हा जो आक्रोश होता, 59 दिवस तिथे झुकिटी पार्क जवळ लक्षावधी अमेरिकन नुसते बसलेले होते. हम्म. त्याचा त्याचा जो त्याची जी कारण परंपरा आहे, ती 2008च्या वित्तीय अरिष्टामध्ये गुंतलेली आहे, की सगळ्या बँका बुडल्या, लेहमन ब्रदर्स याच्या दिवाळखोरीमध्ये निघाली. मात्र ज्या बेजबाबदारपणे कर्जाचं वाटप केलं गेलं, त्याचे जे दोषी होते, हम्म. त्यांना शिक्षा झालीच नाही. त्यांचे बोनस राहिले, त्यांच्या नोकऱ्या राहिल्या, त्यांचं एका पद्धतीने पुनर्वसन झालं. त्याचे जे बळी ठरले होते, त्यांचं काय झालं? जे लोक बुडले, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांच्यावरती बेरोजगारीची कुऱ्हाड आली, ज्यांचे जे कर्जबाजारी झाले, हम्म. त्यांचं काय? म्हणजे तुम्ही म्हणता तसं, की हा प्रश्न विशेषतः या प्रकारची मार्केट फेल्युअर्स होणं, आता खरं म्हटलं तर अगदी म्हणजे आपण जर शास्त्राला धरून चाललो, तर 2008चं वित्तीय अरिष्ट हे मार्केट फेल्युअर नाही म्हणता येणार. हम्म. हे अत्यंत जाणीवपूर्वक बँकांचा पैसा हा क्रयशक्ती टिकवून धरण्यासाठी कर्जाच्या रूपाने वाटणं आणि त्यातून मागणी टिकवून विकास सातत्यशील शिवणं, हे अत्यंत इट वॉज अ पॉलिटिकल इकॉनॉमी पॉलिसी. हम्म. त्यामुळे त्याला मार्केट फेल्युअर नाही म्हणता येत. पण म्हणजे पुन्हा प्रश्न असा येतो, की शासन संस्था आणि बाजारपेठ यांचं नेमकं नातं कसं राहणार आहे? हम्म. म्हणजे मी थोडं आपल्याकडचं उदाहरण द्यायचं झालं, तर संपूर्ण ज्याला आम्ही आमचा म्हणजे नियोजनबद्ध विकासाचा कालखंड म्हणतो, पर्व म्हणतो, की समजा आपण अगदी धरू, की 50 साली प्लॅनिंग कमिशन स्थापन झालं. 50 ते 1991 आपण धरूया. या 40 वर्षामध्ये नियोजन प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थकारणामध्ये ज्या क्षेत्रांच्या मध्ये खाजगी क्षेत्र जाणार नाही, मग त्या उत्पादनाच्या असतील किंवा सेवेच्या असतील, तिथे सरकारनं जायचं. ही आमची आपली धोरण प्रणाली मान्य होती आणि ती ती निष्पन्न झालेली होती. मग विमानसेवा नाही ना, मग सरकारने विमानसेवा पुरवावी. रस्ते, सिंचन, वीज हे सगळं, कारण तिथे खाजगी क्षेत्र जाणार नाही. म्हणजे ज्या सर्वसामान्य माणसाच्या भौतिक गरजा आहेत, त्या गरजा पुरवण्यासाठी ज्या प्रकारचं उत्पादनाचा प्रतिसाद शासन संस्थेने द्यायचा, कारण बाजारपेठ त्याची काळजी घेणार नाहीये, ते शासन संस्था करत राहिली. आता काय आहे, आता आम्ही 91 नंतर किंवा 2000 नंतर आम्ही पूर्णपणे आता बाजारपेठेवरची बहुतेक आम्ही नियंत्रणं हटवलेली आहेत. पण मग ज्या मूळच्या विषमता आहेत, जी मूळची असमानता अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजामध्ये होती, त्या विषमतेची जी तो जो दाह होता, तो अधिक दाहक बनला. हम्म. मग आता काय करायचं? आता सरकार तर पुरवठ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता सरकार कुठेही एकदम उत्पादन सुरू करणार नाही. आहे उलट सरकार डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून बाहेर पडायच्या मागे आहे. मग हा जो असंतोष निर्माण होतो, त्याला काय करायचं? मग आम्ही हँडआउट द्यायला. हम्म. म्हणजे शासन संस्थेची म्हटलं तर भूमिका बदललेली नाहीये. फक्त पूर्वी ती थेट
वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्याच्या स्वरूपात ती दिसत होती. आज आम्ही बहिणींना पैसे देतोय, शेतकऱ्यांना पैसे देतोय, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देतोय, निराधारांना पैसे देतोय, सवलतीच्या दराने अन्नधान्य वाटतोय, वीज आम्ही सवलतीमध्ये देतोय, पाणी म्हणजे पाणी आम्ही काहीतरी फुकटच देतोय. लोकांना आम्ही घर बांधणीला पैसे देतोय, संडास बांधायला पैसे देतोय, गॅस देतोय. म्हणजे याला अरविंद सुब्रमण्यम जे न्यू वेलफेअरिझम म्हणतात, की ज्या गोष्टी माझ्या कुटुंबाच्या गरजा मी माझं अर्थकारण व्यक्तिगत किंवा कौटुंबिक पातळीवरचं सक्षम बनवून बाजारपेठेतनं घेणं अपेक्षित आहे. ते मला होत नाहीये. म्हणून मला कोणीतरी शासन नावाची संस्था माझी क्रयशक्ती टिकवून धरते. म्हणजे शासन संस्थेचा रोल हा जो आहे. मग खरोखर ह्याला आपण म्हणायचं का लिबरलायझेशन? म्हणजे पूर्वी असं होतं, की समजा माझ्याकडे गाड्या नाहीयेत आणि मग सरकार असं म्हणायचं, की नाही ना गाडी, आम्ही अँबॅसेडर तयार करतोय. पण म्हणजे मला चॉईस नव्हता. आता काय झालंय, आता गाड्या खूप आहेत. पण माझ्याकडे चॉईस आहे का पुन्हा? चॉईस नाहीच आहे. मग पैसे कोण देत आहे? पैसे पुन्हा शासन संस्था देते. मग ह्याला आपण खऱ्या अर्थाने मग लिबरल इकॉनॉमी म्हणायचं का? आणि ती लिबरल इकॉनॉमी म्हटलीच पाहिजे. पण पुन्हा प्रश्न असा येतो, की ह्या प्रकारचं संपूर्ण व्यवस्थापनाचं धोरण बदलल्यानंतर शासन संस्थेने त्या ज्या कमतरता निर्माण होतात किंवा ज्या असमानता व्यवस्थेमध्ये पूर्वीपासून विद्यमान आहेत, त्याचे जे बळी ठरतात बदललेल्या व्यवस्थेमध्ये, त्यांचं सक्षमीकरण सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन होण्यासाठी कोणती भूमिका बजावायला पाहिजे, ह्याच्या संदर्भातला मला असं वाटतं तिढा सुटत नाही. आणि मी फक्त एकच म्हणजे बघितलं आणि ह्याला कदाचित कारण हे संपूर्णपणे ज्या पद्धतीने आपली लोकशाही राज्यव्यवस्था चालते आणि त्याच्यात राजकीय पक्षांची जी भूमिका आहे आणि त्यांच्यावरती तो जो एक सतत दडपण असतं, की निवडून आल्यानंतर आपले पाठीराखे मतदाते आहेत, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता ही ताबडतोब झाली पाहिजे. हा जो दबाव आहे ना, त्याच्यामुळे हे होतं. आणि मी फक्त इथं उदाहरण देतो, हे लॉर्ड मेघनाथ देसाईंनी अत्यंत स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे 16 साली जेव्हा अमेरिका फर्स्टचा घोषणा दिली, तेव्हा सगळीकडे काहूर उठलं, की हे कसं काय? मग आपण खुल्या बाजाराचं व्यापाराचं आपण काय करणार? 1 जानेवारी 95 ला आपण जागतिक व्यापार संघटना केली. ती मोडीत निघाली का? त्यावेळी मेघनाथ देसाईंनी चक्क असं लिहिलेलं आहे, की शेवटी ट्रम्प हे लोकशाही पद्धतीमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचा पाठीराखा मतदार आहे. जगातल्या नागरिकांना काय वाटतं याची फिकीर ट्रम्प करणार नाहीत. त्यांना त्याचं कारण पण नाही. कारण त्यांचा मतदार अमेरिकी आहे. हा हा पेच आहे आणि हा मला वाटतं पेच पुढच्या 25 वर्षात सुद्धा बहुतेक कायम राहील. याचा अर्थ असा, की वेगवान विकास जरी झाला, ज्याला आपण सगळे जीडीपी वाढीचा दर म्हणतो, तो सर्वांना मिळत नाही आणि याच्यातून जी इनइक्वॅलिटी तयार होती, श्रीमंत गरीब भेदभाव तयार होतो, हा गेल्या 25 वर्षातला मूळ धागा राहिलाय का? आणि तो घट्ट होत गेलाय? हो, निश्चित राहिलाय. म्हणजे त्याच्याबद्दल अजिबातच वाद नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी ती दाखवते सुद्धा. फक्त हा हा जो ताण आहे ना, हा मला असं वाटतं, की हा अगदी मूलभूत राजकारण आणि अर्थकारण यातला हा म्हणजे सैद्धांतिक किंवा मूलभूत ताण आहे. कारण अर्थकारणातला कुठलाही प्रवाह ताबडतोब बदलत नाही. आणि शेवटी जी म्हणजे फंक्शनल डेमोक्रेसी आपण म्हणतो, त्या राज्यव्यवस्थेला ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी अंमलामध्ये आणणं भाग पडतं. मग जर मला ही म्हणजे विषमता प्रांतिक स्तरावरती आहे, सेक्टोरल आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा आपण जर 25 वर्षामध्ये बघितलं, तर ज्याला आम्ही सेवा क्षेत्र म्हणतो ते धारदार पुढे गेले. सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा पुन्हा माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योग, बायोटेक्नॉलॉजी, ट्रेड, फायनान्सेस, ऑटोमोबाईल सेक्टर किंवा ऑटोमोबाईल सर्व्हिसेस हे पुढे गेले. म्हणजे विदिन सेक्टर्स, बिटवीन रिजन्स, बिटवीन स्टेट्स हे वाढत राहण्यात ही जी विषमता आहे किंवा ही जी तफावत आहे, ही दूर करण्यासाठी जे मूलभूत त्याच्या मागचे कारण आहेत, ती दूर करण्यासाठी हस्तक्षेप करणं, तशी धोरणं राबवणं, त्या धोरणांची अंमलबजावणी परिणामकारकपणे होऊन
ते जे रचनात्मक किंवा संरचनात्मक स्ट्रक्चरल इम्बॅलन्सेस जे आहेत ते दूर होऊन त्याचे फायदे लोकांना मिळणं आणि त्याचं मात्र अन्नामध्ये रूपांतर होणं ही इतकी प्रदीर्घ प्रक्रिया आहे की हे कोणीच करणार नाही किंवा कोणी करून धजणार पण नाही. त्यामुळे मग त्यावेळी जो असंतोष आहे त्याला चुचकारण्यासाठी जुजबी धोरणं आपण राबवायची आणि पुढे जायचं. त्यामुळे हा जो विषमतेचा जो प्रश्न येतोय हा ह्या मूलभूत पेचातनं आलाय की एकाची गरज ही तात्कालिकाची आहे आणि कुठलाही इतका मूलभूत संरचनात्मक बदल हा ताबडतोब घडून येत त्याची मला असं वाटतं आपण ही एका अर्थाने फळं भोगतो आहोत. आणि ह्याला गरज आता खरंच मला असं वाटतं म्हणजे ह्याला आपण कुणी दुर्दैवाने याच्यावरती आपण चर्चा करत नाही किंवा माझ्या तरी वाचनात नाहीये की ह्या सगळ्या आव्हानांना समोर जाण्यासाठी शासन संस्थेचं सक्षमीकरण कसं करायचं आणि या शासन संस्था चालवणारी जी पॉलिटिकल सिस्टीम आहे राजकीय प्रणाली आहे या राजकीय प्रणालीची जी विचाराची दिशा आहे ही कशी बदलायची आपण म्हणजे हा जो प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की हा पुन्हा म्हणतो तर अगदी मूलभूत पेच आहे की आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून देऊ शकतो पण प्रतिनिधींनी कोणती धोरणं राबवायची याच्यावर मग मतदार म्हणून आपला काहीच राहत नाही नियंत्रण हा हा खूप म्हणजे बिकट प्रश्न आहे त्याचे हे सगळे ऑफशूट्स आहेत असं मला खरंच वाटतं आणि हे बघा ना तुम्ही हे सगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतं म्हणजे ऑक्युपाय वॉल स्ट्रीट मी अमेरिकेतलं उदाहरण दिलं एका पातळीवरती मध्ये तेच घडलं होतं 89 साली की पुन्हा प्रश्न तो होता की आम्ही आर्थिक पातळीवरती खुलेपणा आणलाय पण आमची राजकीय व्यवस्था बंदिस्तच होती म्हणून चीनने त्यावेळी ह्याच्यावरनं मध्यम मार्ग काढला की संस्थेची म्हणजे राज्य संस्थेची किंवा कम्युनिस्ट पक्षाची पोलादी चौकट संपूर्ण व्यवस्थेवर राहील मात्र त्याच्यात खुले आम्ही बेटा तयार करू म्हणून स्पेशल इकॉनॉमिक झोन्स तयार केले संपूर्ण त्यांच्या किनारपट्टीच्या भागामध्ये आज ती विषमता चीनला भोगते ना पुन्हा म्हणजे संपूर्णपणे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ते किनारीपट्टीचे प्रदेश हे यांच्यामधली वाढ चीनी ग्रामीण चीनमधली वाढ चीनी शेतकरी आणि चीनी मध्यमवर्ग शहरामधला यांच्यामधली तफावत हे सगळं पुन्हा प्रश्न तोच होता की आम्हाला जर वेगवान विकास करायचा असेल तर काही प्रमाणामध्ये आम्हाला एक विषमता ही स्वीकारावी लागते पण त्याचं नंतर जे फलित होतं ते दूर करण्यासाठी हे सगळीकडे घडलंय चीनमध्ये संपूर्णपणे आपण बघितलं तर गेले 10 वर्षामध्ये ही जी वाढती दरी होती ग्रामीण चीन आणि प्रामुख्याने शहरी चीन ही भरून काढण्यासाठी चीनने अतिशय मोठ्या प्रमाणावरती कृत्रिमरित्या नागरीकरणाचा प्रयोग राबवला म्हणजे अनेक खेडी अक्षरशः भुईसपाट करून तिथे शहरं निर्माण केली लॉजिक काय होतं की शहरामधले लोकांचं क्रयशक्ती जास्ती असते ते खर्च जास्ती करतील त्यांच्या क्षमता जास्ती असतील त्यांची स्किल्स जास्ती असतील त्यातून अर्थकारण टिकेल ते फसलं पूर्णपणे म्हणजे हा विषमतेचा जो प्रश्न आहे हा विषमतेचा प्रश्न पुन्हा एक अतिशय मोठी व्यवस्था बदलल्यानंतर त्यातनं निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं व्यवस्थापन करण्याची जी चिरंतन जबाबदारी शासन संस्थेची आहे त्या शासन संस्थेचं सक्षमीकरण हे घडत नाही आणि तिथे राजकीय पक्षांची मला वाटतं कुठेतरी भूमिका मग महत्वाची ठरते की सत्ता आणि सत्ता राबवणारी शासन संस्था त्याच्यात शासन संस्थेचं सक्षमीकरण बदलत्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी करणं की हे होत नाही बहुतेक सगळे प्रश्न जे आहेत हे त्याच्याशी जाऊन कुठेतरी भिडतात या ग्लोबल ट्रेंड्स मधून आपण जरा स्पेसिफिक झालो तर भारतात गेल्या 25 वर्षात काय होताना दिसलं आणि काय मेजर ट्रेंड भारतापुरते होते पॉलिटिकल इकॉनॉमी मला पॉलिटिकल इकॉनॉमीच असं वाटतं की आपल्यामध्ये कडे खूप मोठ्या प्रमाणावरती विशेषतः ह्या सगळ्या प्रवाहांचं एका अर्थाने आघात असं आपण म्हणूया आपल्याकडे सुद्धा आता किती आपण नाही म्हटलं तरी तो एक आर्थिक राष्ट्रवादाचा भर येताना दिसतोय म्हणजे चीनने घोषणा केली होती 24 साली ट्रम्प आल्यानंतर मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन
आम्ही इतक्या उघडपणे त्याला आर्थिक राष्ट्रवाद म्हणणार नाही किंवा कदाचित म्हणता येणार नाही. पण आम्ही मेक इन इंडिया सारखी जी घोषणा केली, ही मला त्या दृष्टीने कुठेतरी त्याचं सूचन वाटलं. म्हणजे त्याचं आर्थिक कारण आम्ही असं दिलं, की आम्हाला आमचा औद्योगिक म्हणजे वस्तुनिर्माण उद्योगाचा पाया भक्कम बनवायचा आहे. कारण कुठेतरी आमच्या मनामध्ये अशी तेव्हा एक धारणा होती, की 2011-12 सालानंतर चीन अडचणीमध्ये आलेला आहे किंवा चीनमध्ये सुद्धा आता मनुष्यबळाच्या किमती वाढल्यात. त्यामुळे कदाचित चीनमधनं उद्या बाहेर पडतील उद्योग. म्हणून मेक इन इंडियाचा आम्ही नारा दिला. त्याचे कितपत आपल्याला लाभ मिळालेत हे म्हणजे मी काही त्या पद्धतीचा फॉलोअप फार केलेला नाहीये. पण त्या आर्थिक राष्ट्रवादाचा एकीकडे पाठपुरावा करत असताना ज्या पद्धतीने 2000 सालानंतर उदारीकरणाचे जे आपल्याला फायदे ज्या गटांना मिळालेले नाहीत किंवा जे त्याच्यापासून वंचित राहिले गेले, त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी तात्कालिक लाभाच्या योजना राबवणं आणि त्याच वेळी कुठेतरी चुचकारण्यासाठी धार्मिक किंवा वांशिक भावनांना जागतं ठेवणं. हा ट्रेंड मला असं वाटतं खूप आपल्याकडे दिसतोय आणि ह्याची मला भीती वाटते. अगदी खरं सांगायचं तर. कारण पुन्हा हे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न ताबडतोब सुटणारे नाहीयेत. म्हणजे स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड इंडिया, मेक इन इंडिया या सगळ्या ज्या आम्ही घोषणा आपण मधल्या काळामध्ये केल्या. यातनं कुठेतरी एक सूर असा होता, की पुरेसा चांगल्या पद्धतीचा रोजगार आपण निर्माण होत नाहीये. म्हणून आपण कुठेतरी आता स्वयंरोजगाराला चालना द्यावी. म्हणजे स्टार्टअप्सचा सगळा म्हणजे स्टार्टअप ह्या संकल्पनेबद्दल वाद नाही. पण ज्या प्रमाणावरती ह्या विषमतेचं प्रमाण आहे, त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी ह्यासारख्या उपक्रमांची कितपत परिणामकारकता म्हणजे हे कितपत परिणामकारक ठरतील, हे अजून स्पष्ट होत नाहीये मला. म्हणजे कुणालाच होत नाही फॉर दॅट मॅटर. त्यामुळे कुठेतरी असं होतंय का, की एकीकडे असंतोष फार होऊ नये, चुचकारायचं लोकांना, विशेषतः तरुणाईला, त्यातून पुन्हा तरुणाई, महिला, की हे जे स ज्याला आपण म्हणतो त्या तुलनेने अर्थकारणाच्या किंवा खुल्या बाजारपेठेच्या लाभांपासून थोडे मागे राहिलेले जे घटक आहेत, त्यांना त्या व्यवस्थेचे लाभ मिळवून देण्यासाठी क्रयशक्ती शासन संस्थेकडनं त्यांच्याकडे पुरवत राहायची आणि त्याच वेळी कुठेतरी त्या आर्थिक राष्ट्रवादाला एक अधिष्ठान देण्यासाठी मग धार्मिक भावनेचं कन्सॉलिडेशन करायचं. हे हे ही मला असं वाटतं विशेषतः गेल्या एक 15 वर्षातले हा जो ट्रेंड आहे, हा त्याचा मला असं वाटतं कुठेतरी पडसाद आहे. म्हणजे राज्या-राज्यांमधली जी विषमता आहे, ती अनेक ठिकाणी आली. म्हणजे आता दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट ऑफ स्टेट फायनान्स रिपोर्ट जे करते, ते तर सगळीकडे चित्र आज हे दिसतंय, की सगळ्या राज्यांच्या वरती कर्जाचा बोजा वाढलेला आहे. कारण हा जो ताण आहे, की सरकारला, शासनाला खर्च करणं तर भाग आहे. कारण एकीकडे पायाभूत सेवा सुविधा पण वाढवायच्या आहेत आणि दुसरीकडे लोकांची क्रयशक्ती पण टिकवून धरायची आहे. हे करत असताना जो खर्च वाढतोय, त्याची भरपाई कशी करायची? म्हणून कर्ज काढायची. म्हणजे सगळ्या राज्यांच्या वरचा म्हणजे आत्ताचा जो परवा 24चा जो रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या त्या आकडेवारीतून स्पष्ट असं दिसतं, की प्रामुख्याने कर्जाचा बोजा राज्यांवरती वाढलेला असल्यामुळे राज्यांच्या महसुलाचा बराचसा मोठा भाग हा त्या कर्जाची परतफेड आणि कर्जावरचा व्याज भरणं. म्हणजे ज्याला आम्ही क्वालिटी ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणतो, ती राज्यांची सगळ्या खालावते. अशा परिस्थितीमध्ये मग पुन्हा स्थानिक राजकीय पक्षांनी म्हणजे तिथे मग तो पुन्हा प्रांतवादाचा प्रश्न आहे, की राज्यामधले स्थानिक प्रश्न, त्या स्थानिक प्रश्नांची तळी उचलून धरणारे प्रांतिक किंवा प्रादेशिक पक्ष त्यांचं त्या-त्या राज्यामधलं
वाढणारं बळ आणि मग त्यांना केंद्रीय सत्तेमध्ये सामावून घेणं. हा जो ताण आहे हा हा म्हणजे पुन्हा जे 91 नंतर ज्या पद्धतीचे आपल्याकडे बदल झाले, त्याचं व्यवस्थापन समाधानकारक न होण्याने जे प्रश्न निर्माण झालेत, ते आजही तसेच चालू आहेत. हम्म. आणि म्हणून हा हा म्हणजे हे ताबडतोब न सुटणारे प्रश्न आहेत. कारण आता सुद्धा म्हणजे जागतिक बँकेचा एक अहवाल आलाय, की साधारणपणे पुढच्या 25 वर्षामध्ये इंडियन इकॉनॉमीचं चित्र कसं असेल. त्या अहवालाचं सुद्धा चक्क स्पष्ट म्हणणं असं आहे, की आपण जर 2000 ते 2023 ह्या संपूर्ण काळाचा जर विचार केला, तर सरासरीने भारतीय अर्थव्यवस्था ही 6.7% पण 7% धरूया. 7% ने वाढलेली आहे. म्हणजे कुठेही फक्त भारतापुरता विचार केला तर 7% हा अजिबात असमाधानकारक दर नाही वाढीचा. आपल्या सगळ्या म्हणजे मर्यादा लक्षात घेता. पण मग तो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतो, की आतापर्यंत 7% हा कमी नाहीये. आणि ज्याला आम्ही लार्ज इकॉनॉमीज म्हणतो. त्याचं आपण चीन बाजूला करू. कारण चीनची राजकीय व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे. पण चीनचा सुद्धा 12-13 नंतर विकासाचा दर घसरलेला आहे. म्हणजे अमंग लार्ज नेशन्स भारत हा आघाडीवरती राहिला 23 वर्षामध्ये. पण पुढच्या 25 वर्षाचा विचार करता जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आता सुरू होतोय, तो 2050 सालापर्यंत शिगेला पोहोचला असेल. म्हणजे ती तरुणाई जी आज जे साधारणपणे आपण धरू 20च्या टप्प्यावरती आहेत किंवा त्याच्या खाली आहेत वयाच्या, ते जेव्हा इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह एजमध्ये येतील, सक्रिय वयामध्ये येतील, तेव्हा त्यांना ज्या प्रकारचा रोजगार निर्माण करायला लागेल, की जो आजही होत नाहीये, तो जर निर्माण करायचा असेल तर मग 7% हा वाढीचा दर पुरेसा नाही. बरं. म्हणजे आतापर्यंत 25 वर्षात तो उत्तम आहे आणि सगळ्या जगाच्या तुलना करता फारच छान आहे. हम्म. पण आम्ही जेव्हा म्हणजे आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय तुलना करतो, तेव्हा तो अजिबात असमाधानकारक नाहीये. पण देशाच्या किंवा अर्थकारणाच्या गरजांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा तो पुरेसा नाही. म्हणजे पहिली मग चॅलेंज राहतं, आव्हान जातं ते हे राहतं, की हा किमान 9% पर्यंत सातत्याने पुढची 25 वर्ष टिकला पाहिजे. हे कसं करायचं? 2 याच्याशी निगडीत जो दुसरा मुद्दा आहे, की अजूनही म्हणजे आता आता आपली जनगणना होईल 11 नंतर झालेली नाहीये. पण 11च्या जनगणनेप्रमाणे सुद्धा अजून जवळपास ज्याला आम्ही मेन वर्कर्स म्हणतो, हे 45% अजूनही शेतीवरती अवलंबून आहेत अक्रॉस म्हणजे हे ॲव्हरेज आहे सरासरी. म्हणजे ज्याला ज्याला अर्थकारणामध्ये दीर्घकालीन विकासाची एक अपरिहार्य मूलभूत गरज म्हणून ज्याला आम्ही स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, की कमी उत्पादक क्षेत्रांकडनं रिसोर्सेस हे अधिक उत्पादक क्षेत्राकडे वळवले गेले पाहिजेत. ते अजूनही पूर्ण झालेले नाहीये. त्यामुळे हे 45% लोक आजही जे शेतीवरती आहेत, यांना अधिक उत्पादक क्षेत्राकडे कसं वळवायचं? हा दुसरा मुद्दा आहे. तो पुढच्या 25 वर्षाचा विचार करता. याच्याशी निगडीत तिसरा मुद्दा येतो त्याचा शासन संस्थेशी संबंध आहे. की तो वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असं स्वच्छ असं म्हणतो, की हे जर करायचं असेल, तर खूप मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सेवा सुविधा करायला लागेल. त्याकरता सरकारला पैसा घालायला लागेल. पण आज अवस्था अशी आहे, की सरकारच्या डोक्यावर आहे. म्हणजे जर हे स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल, की शेतीवरचा अतिरिक्त मनुष्यबळाचा भार दुसरीकडे जिरवायचा असेल, तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती जी पायाभूत सेवा सुविधांच्या मध्ये गुंतवणूक करायला लागेल, ती कुणी करायची? चौथा मुद्दा याच्याशी संबंधित जो आहे, तो म्हणजे की हे अगदी स्पष्ट दिसतंय पुढच्या 25 वर्षामध्ये. अतिशय मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण होत आहे भारतामध्ये. यातनं एक जी वेगळी आता दरी निर्माण होते. शहर विरुद्ध ग्रामीण भाग आणि शहरांमध्ये सुद्धा असणारी पुन्हा उभी विषमता, की फक्त वरची शहरं वाढतायत. म्हणजे आपल्याला मी टॉप हेवी अर्बनायझेशन म्हणतो. आणि त्या मोठ्या शहरांच्या मध्ये पुन्हा एक अत्यंत मोठं द्वैत आहे, फॉर्मल आणि इन्फॉर्मल. हे 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 कुठलेही प्रश्न 25 वर्षात सुटणारे नाहीयेत. म्हणजे आपण 91 हा जर पुन्हा आरंभ बिंदू धरला, तर सरासरीने निश्चितपणे फायदा झालेला आहे. त्याच्याबद्दल कुणीही नाकारणार नाही. म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण जवळपास आता ते 10% च्या सुद्धा खाली आलेलं आहे. म्हणजे एकेकाळी 35-36% जे होतं आपलं, ते 10% च्या खाली आलेलं आहे. पण कोणी हे नाकारत नाही, की गरिबीचं प्रमाण कमी झालं आहे, पण व्हल्नरेबिलिटी वाढलेली आहे. ज्याला आपण डोलायमानतं म्हणतो.
ती सगळे म्हणजे हे लोक फक्त तांत्रिकदृष्ट्या वर सरकून वल्नरेबल सेक्शन्समध्ये गेलेले आहेत. त्यांना सक्षम पायावर उभं करणं. ही जी 4-5 जी मुख्य आव्हानं आहेत, ही ही सगळी या काळातनं काय म्हणजे काळामध्ये जे बदल घडून आले, अर्थकारणात घडून आले, समाजकारणात घडून आले आणि राजकारणात सुद्धा घडून आले. त्याची ही परिणती आहे. बरं एकीकडे म्हणजे आम्ही मंडल असो किंवा एकूण झालेला जो विकास आहे, त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांना, ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो, ती आता मिळालेली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. पण ती आयडेंटिटी मिळाल्यानंतर मग जी आपली हक्कांची जाणीव जागृत होते, ती प्रस्थापित करून ते हक्क पदरात पाडून घेण्यासाठी जे करायला लागतं किंवा जे होणं आवश्यक आहे, ते जर झालं नाही, तर मग ज्या प्रकारचे सामाजिक ताणतणाव आज आपण अनुभवतो, ते येतात. म्हणजे मला अजूनही कुठेतरी असं वाटतं, की ही आरक्षणाची किंवा ही सगळी मागणी मूलतः आर्थिक वंचिततेचं ते स्वरूप आहे. म्हणजे पुन्हा तुमचा जो प्रश्न होता, की हा पुन्हा त्या विषम वाटपाची ही एका अर्थाने परिणती किंवा निष्पत्ती. हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्यामध्ये अत्यंत ठामपणे येणार. हम्म. आणि सगळ्यात त्याच्यात प्रश्न येईल तो म्हणजे मला असं वाटतं, की ती खूप मला भीती वाटते, की अ, आपलं त्या मानाने ऊर्जा स्रोतांवरचं आपलं अवलंबन हे त्या दृष्टीने फार आपण म्हणजे होत आहे असं वाटत मला वाटत नाही म्हणजे. म्हणजे सगळा हा विकास हा अतिशय ऊर्जा संगम राहणार आहे. आणि आपल्याकडे त्या दृष्टीने जे पर्यायी ऊर्जा स्रोत आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय खूप. पण ती ती स्वायत्तता कशी मिळवायची? आणि 5वा मुद्दा जो राहील तो पुन्हा सगळ्या जगात आहे. तो म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणीय बदल. आपण बघतोय ना ते. म्हणजे खूप लांबणारा पावसाळा, खूप जोरात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणारी वृष्टी, त्याच्यामुळे होणारं भूस्खलन, त्याच्यामुळे हातातनं जाणारी पिकं, खूप वारंवार येणाऱ्या खूप तीव्रतेच्या उष्णतेच्या लाटा, हे सगळे जे आव्हानं आहेत पर्यावरणीय बदलांची, ह्याच्यामुळे हे सगळं पुढचं जे अर्बनायझेशन होणार आहे किंवा शहरीकरण होणार आहे आणि हा ट्रेंड जो मोठा राहील, याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न हा शहरांचा होणार. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ना आणि ह्याची एक काय आपण त्याला म्हणू, जबाबदार जाणीव, की हे हे तात्कालिक प्रश्न नाहीयेत. हे खूप संरचनात्मक स्ट्रक्चरल इश्यूज आहेत. ह्याच्यावरती जुजबी उपाययोजना करता म्हणजे उपयोगी ठरत नाही. त्याच्याकरता संपूर्ण आपलं एकूण राजकीय विचारसरणी सुद्धा बदलायला लागेल. हे होईल का? ह्याच्याबद्दल भीती वाटते मला. यातला जो एनर्जीचा मुद्दा आहे हा अ, फार विचार करायला लावतो. तो असा की अमेरिकेला ग्रोथसाठी ऑइल पाहिजे होतं. त्यांनी येणं-केणं प्रकारे मिडल ईस्टवर ताबा मिळवला, वर्चस्व ठेवलं 2000 पर्यंत. त्याच्यानंतरही ते चालू आहे. युद्ध त्यासाठीच झाली. आताच्या नव्या एनर्जी सोर्सेस रेअर अर्थ आहेत, सेमीकंडक्टर आहेत, जे इलेक्ट्रिक व्हेइकलला हे करतात. पुन्हा विद्युत निर्मितीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात चीन म्हणतं की रेअर अर्थ देणार नाही. इथल्या गाड्या विकायच्या का नाही अशी परिस्थिती काही महिन्यापूर्वी आलेली. सेमीकंडक्टर क्रायसिस 2022 ते 24 होतच होता पोस्ट कोविड रशिया-युक्रेन वॉरमुळं. आपण ऊर्जेच्या बाबतीत परावलंबी असणं भारत म्हणून, हे भारताला पुढच्या 25 वर्षात एकदमच अडचणीचं ठरणार आहे का? निश्चित ठरेल. आणि मग त्याच्यावर उत्तर काय? माहीत नाही मला. कारण मी सांगू का, म्हणजे त्या बाबतीमध्ये कुठेतरी मला असं वाटतं, की हे जे 3 प्रवाह 91 नंतर आपल्याकडे समांतर सुरू झालं ना, त्याने आपली खूप ऊर्जा खाल्ली आहे, असं मला फार वाटतं. म्हणजे असं, की तुम्ही जो रेअर अर्थचा मुद्दा काढलात. आपण जर बघितलं ना, तर हे एका अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाला चीनने त्याच्या पद्धतीने दिलेलं प्रत्युत्तर आहे. मी त्याला ह्या डिप्लोमॅटिक सर्कल्समध्ये किंवा ज्याला आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिचर्चेमध्ये याला ते रिसोर्स नॅशनलिझम म्हणतात. बरं. की तुम्ही आमच्या वस्तूंवर आयात शुल्क लादणार ना किंवा स्थलांतरितांना येऊ देत नाही ना, मग आम्ही पण तुम्हाला निर्यात करू. म्हणजे तुमचा सगळा जो पुढचा नवीन विशेषतः नवीन टेक्नॉलॉजी जी या रेअर अर्थ्सवरती अवलंबून आहे, तिची आम्ही नाकेबंदी मग रिसोर्स नॅशनलिझमने करू. आपण आता आत्ता आपण त्या 2 धोरणं आणतोय, की एक तर त्याच्यामध्ये R&Dला पैसे पण देतोय आणि रेअर अर्थ्समध्ये काम करणाऱ्या उद्योगांना आपण आत्ता आपण ते धोरण आखलं आहे. चीनने हे धोरण म्हणजे मला खरंच नवल असं वाटतं,
की 80 पासून चीनचे याच्याबद्दल प्रयत्न चालू आहेत बरं का. आपण जर हा संपूर्ण कालावधी बघितला तर पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, चिप्स हे सगळं पुढच्या 40 वर्षामध्ये होणार आहे. त्याला लागणारा जो मूलभूत कच्चा माल आहे, तो आपण जाणीवपूर्वक विकसित केला पाहिजे. हे चीन 80 पासून करत आहे. रेअर अर्थ चीनमध्ये म्हणजे त्याच्याबद्दलचं जे म्हणजे लिटरेचर आहे ते फॅसिनेटिंग आहे. म्हणजे या रेअर अर्थ्सवरती संशोधन करणारी अमेरिकेमधली विद्यापीठं जी होती, तिथे चीनमधनं अक्षरशः विद्यार्थ्यांचा प्रवाह जायचा. तिथे स्कॉलरशिप मिळवायची. तिथल्या प्रयोगशाळेत संशोधन करायचं. एकाची स्कॉलरशिप शिकली, की तो मुलगा चीनमध्ये आला, की त्याला ताबडतोब त्या उद्योगामध्ये सामावून घेतलं जायचं. ती जागा दुसरा चीनी भरून काढायचा. ह्या पद्धतीने ही जी दूरदृष्टी आहे ना, ती आपल्याकडे कुठे आज? हम्म. हे एक झालं. दुसरं, ज्यावेळी चीनच्या असं लक्षात आलं, की केवळ रेअर अर्थ्स नाही, एकूण एनर्जी आपल्याला लागणार आहे. संपूर्ण आफ्रिकेमध्ये जी डिप्लोमसी चीनने केलेली आहे, तीही केलेली आहे. आपण कुठे आहोत त्या बाबतीवर? काय होतंय, मला खूप असं वाटतं, की इथे कुठेतरी एक समाज म्हणून आपण म्हणजे हा कदाचित लोकांना प्रश्न आवडणार नाही. पण फार भूतकाळामध्ये गुंतणारे आपण लोकं आहोत, असं मला वाटतंय. की अजूनही प्रांत, जात, स्थलांतरित, उपरा, बाहेरचा धर्म, ह्या प्रश्नांमध्ये आमची इतकी एनर्जी जातीये, राजकीय व्यवस्था बनून सुद्धा, की हे जे व्यापक प्रश्न आहेत आणि ज्याच्याकरता खूप पुढचा विचार करून आज धोरणं आखायला लागणार आहेत. त्याच्यात खरोखर वेळ मिळतो का आपल्याला? म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये जे कदाचित हे माझं फार अतिरेकी विधान वाटेल. पण मला खूप असं वाटतं, की साध्या रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरती जरी आपण नजर टाकली ना, तरी कुठेतरी म्हणजे सीमा वादच चाललंय. कुठेतरी गावाच्या हद्दीवर चाललाय. पाणी वाटपाचा वाद आहे. नंतर हे आमच्या बँकांमध्ये अमुक एका राज्यातनं आलेल्या लोकांच्या एवढ्या हजार कोटीच्या गुंतवणुकी आहेत. तुम्ही आमच्या स्थलांतरितांवरती आक्षेप घेता. आम्ही समजा हे पैसे काढून आमच्या राज्यात दिले तर तुमचं काय होईल? हे जे सगळे वाद आहेत ना, यांचं समाधान करण्यात आपल्या राजकीय व्यवस्थेची खूप शक्ती मला असं वाटतं जाते. हे हे म्हणजे म्हटलं तर ही एका अर्थाने लोकशाहीची किंमत मोजायला पाहिजे. पण ती किती मोजायची? त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे ना आणि हे हे अवघड होईल खूप. आणि आज सुद्धा तुम्ही बघा ना, आज महागाईशी संबंधित जे सुदैवाने आता महागाई अत्यंत आटोक्यात आहे. 2, 2.5, 3% आसपास सरासरी आपला दर आहे सध्या. पण ते 2 महागाईचे 2 मुद्दे आहेत, की जे कायम पुढच्याही काळात आपल्याला भेडसावत राहतील. एक अन्नधान्य आणि दुसरं एनर्जी. त्याच्यावरती काय करतोय? हम्म. हे मला खूप म्हणजे सगळ्यात तो लिमिटिंग फॅक्टर तो होईल. आणि तिसरा मी सांगू का? तिसरा तो सुद्धा आपण फार त्याच्यावरती नीट लक्ष देत नाही असं मला वाटतं. पुढच्या काळामध्ये जमीन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर बनेल. बर. कारण म्हणजे ते जे सगळ्या म्हणजे याचा 2009 सालचा तो वर्ल्ड बँकेचाच पुन्हा रिपोर्ट होता, की जगामध्ये जेवढ्या सगळे देश आहेत, त्या सगळ्या देशांचा समजा ग्लोबल जी-डी-पी आम्ही काढला. तर त्या ग्लोबल जी-डी-पी पैकी जवळपास 45-47% जी-डी-पी हा फक्त 3-3.5% भूभागातून निर्माण होतो. ही 3-3.5% भूभाग कुठे? तर सगळे शहरं. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढेल, पण लोकसंख्या ही निश्चितपणे पुढच्या 25 वर्षात ही ह्या 2 खंडातच वाढणार आहे. आफ्रिका आणि एशिया आणि एशियावर सुद्धा भारत. म्हणजे आता नवीन जे पुढच्या 50 वर्षाची पाहणी करणारे जे काही अहवाल लोकांनी प्रकाशित केलेत, त्याच्यामध्ये तर चित्र असं दिसतंय, की 2050 साली ज्या 10 अर्थव्यवस्था आघाडीवरती असतील, त्याच्यात 6 या आशियामधल्या असतील. हम्म. म्हणजे भारत, इंडोनेशिया, आपला जपान त्याच्यामध्ये, पण जपान तर थोडा खाली येईल. काही प्रमाणामध्ये ब्राझील. हा सगळा विकास जो होईल ना, याला जमीन हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जमीन, तेल, नैसर्गिक ऊर्जा स्रोत ह्याच्यावरती पुढच्या विकासाची जर ही राहणार, तर मला खूप असं वाटतं, की आपण त्याच्यात कमी पडतोय काय? याची मला खूप भीती वाटते. आणि याचं कारण हे आहे, की आमचे जे पॉलिटिकल प्रायोरिटीज ज्या आहेत ना, त्या इतक्या म्हणजे अजूनही म्हणजे पुन्हा मी क्षमा मागतो, आपण फार मागास आहोत असं मला वाटतं विचाराच्या बाबतीत. की अजूनही जुनं, खूप इतिहासात गुंतणं, एकेकाळी आम्ही कुठे होतो, सोन्याचा धूर निघत होता. आज कुठला धूर निघतोय? हे बघायला पाहिजे का नको? पण खरं. तुमचा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे मला ते वाटतं, की एनर्जी हा लिमिटिंग फॅक्टर राहील असं मला खूप वाटतं. तुम्ही म्हणालात, की आपण भूतकाळात खूप रमतो म्हणून मी भविष्य काळाकडे येतो शेवटच्या टप्प्यात, की
पुढच्या 25 वर्षात पॉलिटिकल इकॉनॉमीची जगाची दिशा काय असेल? काय मेजर ट्रेंड दिसतील? आत्ताचे काय टिकतील? काय बदलतील? काय वाटतं? एक 2-3 ट्रेंड्स हे सगळ्या आता अभ्यासातनं स्पष्ट दिसतात. एक म्हणजे की इथून पुढचा सगळा विकास जो होत राहील, तो प्रामुख्याने जगाच्या विकसनशील पट्ट्यात होईल. आणि तो विकास हा म्हणजे त्याला विकास म्हणायचा का पुन्हा कदाचित कोणी प्रश्न उपस्थित करेल. पण लोकसंख्या वाढ जी आहे, ती प्रामुख्याने सगळी विकसनशील देशांच्या मध्ये. म्हणजे मुख्य भर. कारण सगळ्या विकसित देशांमध्ये जनन दर, एकूण जनन दर टोटल फर्टिलिटी आता खूपच कमी झालेला आहे. 2 सगळं शहरीकरण जे एकवटेल, ते सगळं विकसनशील पट्ट्यामध्ये एकवटेल. हा म्हणजे ॲट अ ग्लोबल लेव्हल. याच्यामुळे विशेषतः पर्यावरणीय बदलामुळे जी आव्हानं निर्माण होत आहेत, त्याचा खूप मोठा फटका विकसनशील देशांना बसेल. आणि तिथे पुन्हा हे जे सगळे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम घडून येतील, त्यांना सामावून घेऊन पुन्हा विकासाची प्रक्रिया सातत्यशील शील ठेवण्यासाठी ज्या सिस्टमिक स्ट्रेंथनिंग म्हणजे व्यवस्था बळकट करायला लागतील, ते शासन संस्थेला जमेल का? हा सगळीकडे सध्या चर्चेमध्ये हा प्रश्न आहे. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावरती हे जे एक नवीन आपण म्हणू विभाजन होईल. त्याचा उल्लेख आपण आधीच्या टप्प्यामध्ये केला, की 2015-16 पासून किंवा एकूणच आपण असं म्हणूया, की ज्या पद्धतीने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा एक पुढचा टप्पा म्हणून मनुष्यबळाचं स्थलांतर वाढलं. म्हणजे लेबर मोबिलिटी. तिथपासून सगळीकडे सगळ्या देशांच्या मध्ये हालचाल निर्माण झाली. म्हणजे युरोपला असं वाटायला लागलं आपली आयडेंटिटी येते. आज एका वेगळ्या भाषेमध्ये वांशिक भाषेमध्ये ट्रम्प बोलत नसतील. पण व्हिसावरती बंधनं आणणं, विद्यार्थ्यांना आम्ही फार येऊ देणार नाही. ही जी सगळी भावना आहे, ही पुढच्या 50 वर्षामध्ये मला असं वाटतं गरज म्हणून बदलायला लागेल. अच्छा. म्हणजे जर ही जी ज्या पद्धतीने आता लोकसंख्या वाढीची प्रक्रिया आणि कल दिसतोय, की प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका या 2 खंडातल्या देशांमध्येच जनन दर हा जास्ती राहील. मग संपूर्ण जिथे लोकसंख्या स्थिरावेल, वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण वाढेल. काही ठिकाणी अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे जवळपास एक अंदाज असे ढोबळ असे आहेत, की आजचा जो कल आहे लोकसंख्या नियंत्रणाचा, तो जर असाच विकसित देशांच्या मध्ये कायम राहिला, तर 2050 सालाच्या आसपास एकूण विकसित देशांपैकी 90% देशांच्या मध्ये लोकसंख्या स्थिरावलेली असते. आणि त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण खूप मोठं असेल. तिथे मग श्रमांच्या बाजारपेठेमध्ये करत्या हातांची वानवा भासेल. आणि तो म्हणजे आता हे खरं कुणाला फार क्रूड वाटेल, की तो लेबर सप्लाय मग कोण करेल? तर हे 2 खंड करेल. आणि कदाचित त्याच्यात भारत हा आघाडीवरती असेल कारण आमचा तोपर्यंत डेमोग्राफी डिव्हिडंडचा पूर्ण आम्हाला लाभ हा मॅच्युअर झाला असेल. अशा वेळी मग स्थलांतरितांवरती बंदी किंवा मल्टीकल्चरलिझम बहुसांस्कृतिकतेला म्हणजे तिच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं किंवा बाहेरनं येणारे लोक आमच्या संधी हिरावून घेत आहेत. बाहेरनं येणाऱ्या लोकांच्यामुळे आमच्या पायाभूत सेवा सुविधांवरती ताण पडतोय. आम्हाला राबणारे हात चालतील पण पोट त्यांच्यावर येणारी त्यांची कुटुंबीय चालणार नाहीत. हा आजचा जो ट्रेंड आहे ना विचाराचा, हा मला असं वाटतं एक अपरिहार्यता म्हणून बदलायला लागेल. आणि तो बदलेल. कारण कामं कोण करणार? म्हणजे काही आम्ही झालं, कितीही जरी आपण आधुनिकीकरण केलं, कितीही जरी ऑटोमेशन केलं, तरी मला हे म्हणजे हा खरा तंत्रज्ञानाचा तुमचा प्रांत आहे. पण संपूर्ण उत्पादन व्यवस्थेमधनं मनुष्यबळ हा उत्पादक घटक पूर्णपणे नामशेष होईल, असं मला म्हणजे ते मला तरी वाटत नाही. मग तिथे हा ट्रेंड खूप होईल, की त्या स्थलांतराला मग म्हणजे काय आपण म्हणू त्यांच्याकरता दरवाजे उघडायला लागतील. चौथा जो ट्रेंड मला असं वाटतो, की त्याची पुन्हा आज आपण चुणूक बघतोय. तो म्हणजे की वैश्विक बाजारपेठेबरोबर किंवा ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, जागतिकीकरणाचे जे फायदे आहेत. सगळ्या अर्थकारण म्हणजे वैश्विक अर्थकारणाशी आपलं अर्थकारण जोडून घेणं. याचे जे अनुषंगिक लाभ आहेत, ते लाभ पदरात पाडून घेत असतानाच जो आज आर्थिक राष्ट्रवादाचा आपल्याला जे धुमारे दिसतायत, ह्याचा तोल कसा सांभाळायचा?
म्हणजे मला माझी एक देश म्हणून आयडेंटिटी, मग ती देश म्हणून आयडेंटिटी सगळ्या बाबतीत असेल की आम्ही आज आम्ही सगळीकडे चर्चा करतो की भारत एकेकाळी जगाचा विश्वगुरू होता, आता तो पुन्हा विश्वगुरू बनणार आहे. म्हणजे सांस्कृतिक, आध्यात्मिक कुठल्याही बाबतीमध्ये आपण म्हणू. ती मला माझी आत्मखूण टिकवून धरायची. पण त्याच वेळी मला वैश्विक व्यवस्थेचा पण भाग व्हायचा. मग आत्ता ज्या पद्धतीने आपण बघतोय, की अमेरिका म्हणतं, की हो, आम्ही अजूनही जगाचं नेतृत्व करणार. पण आमच्या हिताला धक्का लागता कामा नये. म्हणजे अमेरिका फर्स्ट हे धोरण ठेवून जेवढा ग्लोबलायझेशनचा आम्हाला फायदा मिळेल किंवा जागतिक प्रवाहामध्ये आम्ही सहभाग घेऊ, तेवढं आम्हाला मान्य आहे. हम्म. हा ताण इथून पुढच्या काळात बहुतेक सगळ्या देशांना थोड्याफार फरकाने जाणवेल. आणि तिथे मग मला असं वाटतं ते फार म्हणजे विचारसरणी, आयडिओलॉजी याच्या संदर्भातची फार मला वाटतं कुणी त्याची फार म्हणजे त्याला बांधिलकी स्वीकारण्याच्या मनस्थितीत कोणी नसेल. आत्ता मला जेवढी गरज आहे तेवढं मी आर्थिक राष्ट्रवादाच्या भूमिकेचा पाठपुरावा करेन. आत्ता मला गरज आहे म्हणून मी वैश्विक प्रवाहाशी जोडून घेऊन त्याचा फायदा पाडून घेईन उद्या. 5वा ट्रेंड पुन्हा जो 90 पासून दिसतोय, की ही चढाओढ सतत कायम राहील, की हा संपूर्ण विकासाची प्रक्रिया ही अतिशय ऊर्जा सघन राहणार आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या ऊर्जा स्रोतावरती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली मांड पक्की करणं. हा जो संघर्ष आहे ना, हा अनेक पातळ्यांवरती होत राहील. हम्म. आणि 6वा ट्रेंड म्हणजे ही विषमता मला नाही वाटत वाढेल. उलटं त्याचे वेगवेगळे आयाम आणखी तयार होतील. आणि ते खूप म्हणजे मला त्याचं सामाजिक अशांततेचं काय राहील परिमाण. कारण त्याचं आज दिसतंय पुन्हा. म्हणजे आज आपण जर बघितलं ना, तर जगात कुठेही आज आपण खरं सांगा ना मला, 22 सालापासून म्हणजे युक्रेनची नवी आघाडी सुरू झाली. आज बांगलादेश आता परवा पुन्हा पेटलेला आहे. म्हणजे जगाच्या कुठल्याही भागामध्ये त्या अर्थाने शांतता नाहीये. हम्म. आणि याची बरीचशी कारणं ही आर्थिक आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो मला चॅलेंज वाटतो, की जो आजही पुन्हा त्याची सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतंय, की त्या विषमतेचंच हे पुढचं एक परिमाण असेल, ते म्हणजे की ग्रोथ आणि वेल्फेअर यांचा सांधा विस्कळीत होतोय. की आम्ही म्हणतो तसं, की 7% ने भारतीय अर्थव्यवस्था वाढतीये. पण त्याच्यामुळे वंचितता कमी झाली आहे. म्हणजे आम्ही आजही म्हणतो, की हेच मी ज्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टचा मगाशी अहवाल दिला. वर्ल्ड बँकेचं म्हणणं पण तेच आहे, की भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाड, नॅशनल कॅपिटल रिजन दिल्ली आणि आंध्र ह्या 5 राज्यांच्या मधनं देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातला 45% जीडीपी हा या 5 राज्यांच्या मध्ये होतो. हम्म. आता हे जर खरं असेल आणि आहे ते म्हणजे आकडेवारी जी असते त्याला दाखवते. ही जी वाढ आहे, या वाढीचं रूपांतर कल्याणामध्ये होत आहे. म्हणजे इथे मी कल्याणाची व्याख्या माझं आयुष्य जगणं हे अधिकाधिक सुकर, समाधानकारक आणि शांतीपूर्ण बनतंय का? मग आम्ही शहरं आमची विकासाची इंजिन आहेत. आज आम्ही शहरात बाहेर पडलो, की प्रदूषण, वाहतूक कोंडी, कचरा, आवाज, त्याच्यामुळे रस्त्यावरती होणारी भांडणं, जागेची टंचाई, झोपडपट्ट्यांची होणारी वाढ, बेरोजगारी, गुन्हेगारी या सगळ्याला आम्ही कल्याण म्हणतो का? मला असं वाटतं हा प्रश्न पुढच्या 25 वर्षामध्ये जगाच्या अनेक भागांच्यामध्ये निर्माण होईल, की हो, आर्थिक वाढ आहे, ती समाधानकारक आहे. पण वाढीचं रूपांतर सर्वसामान्य नागरिकाच्या कल्याणाची सरासरी पातळी वाढणं. म्हणजे आव्हान जर आपण म्हटलं, तर हे आव्हान पुढे टिकून राहील, की ग्रोथ आणि वेल्फेअर हे दोन्ही समांतर चालणं आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीने शासन संस्थेने हस्तक्षेप करणं अपेक्षित आहे, तो करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती शासन संस्थेनं दाखवणं. हे 5-6 जे मला असं वाटतं प्रवाह आहेत ना, हे पुढच्या 25 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये हे असेच राहतील आणि कदाचित ते आणखी सघन बनतील. हे प्रवाह भारतात असेच्या असे रिफ्लेक्ट होतील का त्याचं पुन्हा इंडियन मॉडेल असेल? जसं स्थलांतरिताच्या बाबतीत आत्ता साऊथ मधली राज्य स्थलांतरितांना ऍक्सेप्टच करतायत. कारण बिहार, उत्तर प्रदेश मधले जर का वर्किंग हँड्स गेले तर चेन्नई थांबेल आणि साऊथ मधली राज्य थांबतील अशी चर्चा मध्ये झालेली. तर हे सेम ट्रेंड्स भारतात लागू होतील का इंडियन मॉडेल काय असेल पुढच्या 25 वर्षात?
मला असं वाटतं ज्या पद्धतीने पुन्हा म्हणजे आपण कुठल्याही जेव्हा भविष्याबद्दलचं भविष्यांकन करतो, तर ते वर्तमानातल्या एकूण प्रवाहांवरनं करतो. हं. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात ना, तो आजही आपल्याकडे दिसतोय. म्हणजे आज सुद्धा साउथ व्हर्सस नॉर्थ हा जो डिबेट आहे, हा एकेकाळी जागतिक पातळीवरती होता, की उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तरेकडचं आणि दक्षिण. आज तो भारतामध्ये पण आहे. म्हणजे सगळे अगदी चक्क लोकं या भाषेमध्ये दक्षिणेकडची राज्य आणि त्याचे पडसाद फायनान्स कमिशनच्या वाटपापासून सगळीकडे देतात. मला याच्यात भीती काय वाटते माहिती आहे का? की याचं इंडियन मॉडेल जे असेल ना, ते कुठेतरी जातीशी निगडीत आणि त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या कदाचित एक राष्ट्र आमचं आहे ते राहील सुद्धा. पण सामाजिक वीण कशी असेल? याची मला खूप भीती वाटते. म्हणजे यापूर्वी कधी मला असं म्हणजे वाटलं नव्हतं. पण आता खरंच भीती वाटते. कारण हे सगळे प्रश्न जे आहेत, या प्रश्नांची मुळं जरी आर्थिक असली ना, तरी त्याचं बऱ्याच वेळा त्याचं आविष्करण हे सामाजिक पातळीवर होतं. आणि त्या बाबतीमध्ये मला आज खूप प्रकर्षाने पुन्हा आंबेडकरांची आठवण होते. म्हणजे ते कधीही आपण विसरता कामा नये, की 25 नोव्हेंबर 1949 ला जे आंबेडकरांचं वाक्य आहे त्या भाषणामधलं, की घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये सगळ्या घटना समितीच्या सदस्यांची भाषणं झाल्यानंतर बाबासाहेबांनी समारोपाचं जे भाषण केलं, तिथे ते जे म्हणलेत, ते मला असं वाटतं इथून पुढे आणखी प्रकर्षाने दिसेल, की राजकीय पातळीवरती समानता आणि आर्थिक आणि सामाजिक पातळीवरती प्रचंड विषमता हे मॉडेल कितपत सस्टेनेबल राहील. तिथे ती जी सामाजिक आपण म्हणतोय ना, ती सामाजिक मग केवळ प्रांत, भाषा इथपर्यंत राहणार नाही. मला असं वाटतं आपण जर खूप म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न नाही केले, तर याचं खूप विकृत स्वरूप जातीय याच्यामध्ये दिसेल. आणि तो प्रश्न बाकीच्या राज्यांना नाही हो. म्हणजे बाकीच्या देशांना नाही. कदाचित तिथे ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम असे आपल्याला दिसतील किंवा प्रादेशिक जास्त दिसतील. पण आपल्याकडे म्हणजे प्रदेश, वर्ण आणि जात. त्यामुळे हे जे मॉडेल आपण म्हणतोय, ते कधी येऊ नये अशी आपण प्रार्थना करू. पण आजचे जे ट्रेंड्स आहेत, ते जर आपल्याला त्यांचं व्यवस्थापन जर परिणामकारकपणे करता आलं नाही, तर मग भारतीय समाजाचं जे एक आपण म्हणतो, की पृथकत्व आहे, जात आणि त्याच्या आधारे होणारं स्तरीकरण, ह्याचं स्वरूप कसं असेल आणि ते आपण कसं करणार? हे मला खूप भीती वाटते त्याची. हं. हा कदाचित प्रश्न बाकीच्या देशांच्या पुढे तितक्या प्रकर्षाने येणार नाही. किंवा असेल तर तो वांशिक म्हणजे खूप मोठ्या समूहाशी निगडीत असेल. हं. पण भारतात लिबरलायझेशन किंवा फ्री मार्केट टिकेल का पुन्हा सरकार केंद्रित अर्थव्यवस्थेकडे आपण? मी असं म्हणेन, की त्याला मग हे म्हणायचं असेल त्याला एक वेगळं भारतीय मॉडेल म्हणता येईल, की हे बाजारपेठ सुद्धा सरकार टिकवून धरतंय. हं. जे आपण आधी बोललो, की ज्यांच्याकडे क्रयशक्ती नाहीये त्याला मग सरकार, शासन संस्था आपल्या तिजोरीतून क्रयशक्ती पुरवत आहे आणि मग ते बाजारपेठेमध्ये उरतायत. म्हणजे हं. उतरतायत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्टेट लेड ग्रोथ, मार्केट ड्रिव्हन डेव्हलपमेंट हे कदाचित मग मार्केट ड्रिव्हन डेव्हलपमेंट सपोर्टेड बाय स्टेट असं ते कदाचित मॉडेल होईल का? की हं. तो जो ती जी गतिमानता आहे बाजारपेठेची, ती सुद्धा टिकवण्यासाठी पुन्हा शासन संस्थेला हस्तक्षेप करायला लागतं, की शासन संस्थेची भूमिका महत्त्वाची बनते. हे आज घडत नाही असं नाहीये बरं का. तुम्ही मला सांगा, की सगळी जी आता दिसतायत ते, की 2000 मध्ये जी 3 राज्य नवीन आली, ते झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड. पहिले 10 वर्ष त्यांच्या विकासाचा दर खूप जास्ती होता, कारण तो बेस इफेक्ट होता. आज आता त्या राज्यांचा केंद्राच्या वरचं परावलंबन हे 80% च्या आसपास आहे. म्हणजे राज्याचा जो एकूण महसूल आहे, आता ही आकडेवारी येते समोर. या तिन्ही राज्यांचं एकूण त्यांच्याकडे जो महसूल येतो, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःचा वाटा हा 24, 25, 27% च्या वर जात नाही. म्हणजे ते राजकीयदृष्ट्या स्वतंत्र आहेत, पण वित्तीयदृष्ट्या ते परावलंबी आहेत. हं. ते पुन्हा केंद्रावरती अवलंबून आहेत. मग उद्या जर अशी मागणी आली, की आणखी राज्याचं आपण विभाजन करू, छोटी-छोटी राज्य करू. हा मग संघर्ष वेगळं पुढे ते मॉडेल येईल, की हो राज्य ऑटोनॉमस आहे पॉलिटिकली. पण त्या ऑटोनॉमीला व्यवहारात काही अर्थ नाही, कारण पैसे वरनं यायला लागतात.
हम्म. हे जे आहे ना, आणि शेवटचा मुद्दा, या सगळ्या म्हणजे हा आपल्याला जो राईट ऑफ द सेंटर सगळा कल दिसतोय ना, हा युरोपमध्ये पण दिसतोय, आपल्याकडे पण तो दिसतोय. ह्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती मी तुम्हाला सांगू का? याची एक स्वाभाविक प्रवृत्ती ही सत्तेच्या केंद्रीकरणाची. आणि ज्यावेळी आपण म्हणतोय, की शासन संस्था हीच कायम बलवत्तर राहील आणि ती ह्याही पद्धतीने मग बाजारपेठेला टेकू पुरवत राहील, याची अपरिहार्य आणि तार्किक निष्पत्ती अशी आहे, की हे सत्तेच्या केंद्रीकरणाचं मॉडेल. तिथे मग तुम्ही म्हणता तो आणखी वेगळा ताण कदाचित पुढे काळात येऊ शकतो, की जे वैविध्य आपल्याकडचं आहे ते हाताळण्यासाठी स्थानिक पातळीवरची धोरणं, स्थानिक पातळीवरची साधनसामग्री, स्थानिक पातळीवरच्या क्षमता, स्थानिक पातळीवरच्या मर्यादा याची सांगड घालत ते राज्य किंवा तो प्रांत जर पुढे न्यायचा असेल, तर जी निर्णय क्षमतेमधली मोकळीक किंवा विकेंद्रीकरण आवश्यक आहे, ते त्याला अवकाश नाहीये, गरज आहे, पण सत्तेचं केंद्रीकरण होत आहे. अशी विचित्र परिस्थिती आली तर काय होईल? आणि हम्म. त्याची मला भीती हल्ली वाटते. कारण बघा ना तुम्ही, सगळीकडे आता केंद्र हे महत्वाचं आहे. आणि म्हणजे कुठल्याही म्हणजे ती चुकीची भावना असं मी नाही म्हणत आहे किंवा ती करायची गरज पडेल. कारण शेवटी एक राष्ट्र बनून काहीतरी एक भक्कम मध्यबिंदू लागतो. पण व्यवहारात जिथे प्रचंड विविधता आहे, तिथे जी मोकळीक लागते स्थानिक पातळीवरची प्रक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठी, त्याच्यासाठी जे फंक्शनल डिसेंट्रलायझेशन आवश्यक आहे. ते जर या सगळ्या प्रक्रियेचा एक अपरिहार्य परिपाक म्हणून त्या विकेंद्रीकरणाचा जर संकोच होणार असेल, तर मग स्थानिक पातळीवरची परिस्थिती आणखी बिकट बनते किंवा किचकट बनते. शेवटचा प्रश्न, की भारत आपलं जे काही स्थान आहे जगातलं, ते पुढच्या 25 वर्षात राखेल, अधिक बलवान होईल, कमी बलवान होईल का असा विचार करणंच आता शक्य नाही? स्थान कुठल्या बाबतीत म्हणतोय आपण? म्हणजे खरं जाऊ का? हे बघा, अगदी म्हणजे आज सुद्धा जागतिक व्यापार किंवा अगदी वैश्विक जी-डी-पी ह्याच्यात आपला वाटा अत्यंत छोटासा आहे. एक जे अत्यंत मोठं बलस्थान आपल्याकडे आहे पुढची 50 वर्ष, ते म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे अत्यंत तरुण मनुष्यबळ. शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, उत्तम आहे. त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका आहे, आपण सोडून देऊ. पण एक विविधतेचं व्यवस्थापन करत एक जागतिक पातळीवरची उभरती महासत्ता म्हणून 91 नंतरचं जी आपली इमेज बदललेली आहे. मला असं वाटतं ती तशी राहील आणि ती टिकेल. आणि कदाचित याचं कारण मला असं वाटतं, की आशिया खंडामध्ये चीन आणि आपण हे जे 2 बलदंड देश आहेत. इथे जो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा आपल्याला आत्ता मिळतोय, त्या टप्प्यातनं चीन पुढे सरकलेला आहे. आणि चीनबद्दल एकूण जागतिक समुदायामध्ये जे एक संशयाचं वातावरण आहे, निदान त्या प्रतिमेपासून भारत मुक्त आहे. हा मला असं वाटतं, म्हणजे आपण जर सॉफ्ट पॉवर जर म्हटलं भारताची, तर भारताची असणारी एक इमेज, की हा खूप म्हणजे सगळ्या प्रकारच्या विविधता, त्याच्यानंतर वैविध्याचं व्यवस्थापन करत एक चाललेली व्यवस्था, खूप मोठा प्राचीन वारसा, त्याची जी बाकीची सॉफ्ट पॉवर, ते योग असेल, हे मूव्ही असतील, हे सगळं. पण एक हा जबाबदार लोकशाही आहे. आणि ही कुठेही आपल्या हिताकरता जागतिक व्यवस्थेला वेठील धरणारं नाहीये. म्हणजे कदाचित हे फार म्हणजे कदाचित तुम्हाला रोमॅन्टिक किंवा फार मी इतिहासाचा पुरगौरव करतो असं वाटेल. पण ते जे भावभूतीचं वाक्य आहे, की "अयं निजपरा वेत्ती गणानां लघुचेतसाम्, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्." हा विचार करणारा हा समाज आहे, किंवा हा विचार करणारी ही संस्कृती आहे. हे बलस्थान जर आपण जबाबदारपणे आणखी टिकवलं आणि त्याला तांत्रिक, प्रशासनिक, त्याच्यानंतर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या आपल्या ज्या क्षमता आहेत त्याचा जर जोड दिली, तर ही इमेज आणि त्या इमेजला किती इमेज प्रत्यक्षात उतरवून दाखवण्याची क्षमता संवर्धन केलेला देश
हे जर आपण करू शकलो ना, तर मग मला असं वाटतं, की आपण निश्चितपणे त्या बाबतीत बिनतोड बनू. कारण हे पुढच्या काळामध्ये खूप होईल. म्हणजे आज सुद्धा जे दिसतंय, की युरोप एक वेगळ्या पद्धतीने स्वतःची आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करतोय. अमेरिका पुन्हा आम्ही फक्त पश्चिम गोलार्धावरती लक्ष केंद्रित करू म्हणतोय. चीनला सगळ्यांना आपल्या कब्जामध्ये आणण्याची एक जी महत्वाकांक्षा आहे आणि याचं कारण चीनी संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे चीनची मुळी धारणाच अशी आहे चीनी समाजाची, की आम्ही जगाचे निसर्गसिद्ध राजेच आहोत. जग हे चीन केंद्रीच आहे आणि म्हणून जगावर चीनचा हे किसिंजरने लिहिलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये. भारताचं तसं नाही. आम्ही हा जो वसुधैव कुटुंबकम ही जी आमची अ, धारणा आहे ना, ही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला तारेल. पण मी म्हटल्याप्रमाणे केवळ ते सैद्धांतिक पातळीवरती आहे. म्हणून आम्ही त्याच पद्धतीने तसाच आमचा जर व्यवहार राहिला, तर मग प्रतिमा आणि क्षमता याच्यात जर अर्थ म्हणजे अंतर पडलं आणि ते जर दिसलं, तर मला नाही वाटत म्हणजे एक आपला म्हणजे कसं आहे बघा, अगदी म्हणजे ही खूप ढोबळ उदाहरण आहे, की रा गेंडा केवळ हत्ती काय, त्याचं आकारमानच एवढं आहे, की त्याची दखल सगळ्यांना घ्यावीच लागते. तसं होऊ नये भारतात. पण त्याच्याकरता आपल्याला एक समाज म्हणून हे जाणीव खूप ठेवायला लागेल, की जर आम्हाला आमच्या या वसुधैव कुटुंबकम वारशाचं जर एन्कॅश करायचं असेल चांगल्या अर्थाने, तर आमचा व्यवहार पण तसा राहायला लागेल. आणि ती जबाबदारी मग आपल्यावर पडते. ते झालं ना, तर तुम्ही म्हणता तसं मग मला निश्चितपणे वाटतं, की हो निश्चित होईल. ते पुढच्या 50 वर्षामध्ये अ, केवळ आशिया नाही, पण एक जबाबदार विश्व कल्याणाची एक जबाबदारी आणि त्याच्यात आपली भूमिका महत्वाची आहे. ही जाणीव जपत संपूर्ण वैश्विक समुदायाशी जुळवून घेणारी महासत्ता. हे भारताचं वैशिष्ट्य आणि ही प्रतिमा आपल्याला व्यवहारामध्ये उतरवण्यासाठी आपला आजचा व्यवहार तसा करायला लागेल. मग ती निश्चितपणे सक्षम होईल. सर खूप खूप आभार. मॅक्रो लेव्हलला जाऊन शतकाचा वेध घ्यायचा प्रयोग सुरू झाला आणि त्यातला पहिला भाग आपण आज रेकॉर्ड केला. या निमित्ताने सगळं समजून घेता आलं. खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. पण निदान थोडं पाठीमागे जाऊन हे बघण्याचा प्रयत्न करता आला. तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या सविस्तर पद्धतीनं पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स आणि वर्ल्ड अफेअर्सबद्दल बोललात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.